हे दाखल झालेले आहेत। शिवस्मारकाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे छत्रपती हे आक्रमक झालेले आहेत। शिवस्मारकाचं काम कुठवर आलेलं आहे हे पाहण्यासाठी त्यांनी ही एक वेगळी मोहीम हाती घेतलेली आहे। यासाठी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी पुण्याहून मुंबईपर्यंत रॅली काढलेली आहे। छत्रपती संभाजीराजे आणि शिवप्रेमी यांनी पुणे ते मुंबई रॅली काढून अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधण्याच्या मोहिमेसाठी ही रॅली काढली आहे। आपल्या पक्षाला मान्यता मिळतात संभाजीराजेंनी ही पहिलीच मोहीम आखली आहे। 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं जलपूजन करण्यात आलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं काम कुठपर्यंत आहे हे पाहण्यासाठीच ते पोहोचले। मी ऐका विनायकच्या याच्यावर महाराज आहे। हॅलो आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। प्रशांत बडे गेटवे ऑफ इंडिया परिसरातून आहे। प्रशांत, अखेर संभाजीराजे पोहोचलेले आहेत। या ठिकाणी आपण जर माझ्या मागे बघितलं तर संभाजीराजे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मात्र गेटवे ऑफ इंडिया पासून 100 मीटर अगोदर पोलिसांनी बॅरिकेटिंग केलेले आहेत। या ठिकाणी कार्यकर्त्यांना अडवण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर पोलीस जे आहेत ते या कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर या सगळ्यांना आता इथून आझाद मैदानात नेण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस त्यांना देत आहेत। मात्र आम्ही या गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये जाणार, तिथून अरबी समुद्रात देखील जाणार अशा प्रकारचा निर्धार जो आहे तो या ठिकाणी कार्यकर्ते व्यक्त करतायत। आपण माझ्या मागे जर बघितलं तर एका बाजूला छत्रपती संभाजीराजे जे आहेत ते अजूनही गाडीमध्ये बसून आहेत आणि यावर पोलीस काय निर्णय घेतात हे ते पाहत आहेत। मात्र प्रशांत, पोलिसांकडनं काय नेमकं आवाहन करण्यात येतं, त्यांचं आवाहन आपल्यापर्यंत पोहोचवशील? पोलीस जे आहेत ते सगळ्या आंदोलकांना या ठिकाणी बाजूला करतायत। या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या देखील तैनात करण्यात आलेल्या आहेत। मात्र कार्यकर्ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की या ठिकाणी सुरू झालेली आहे। या सगळ्या कार्यकर्त्यांना पोलीस या ठिकाणावर ताब्यात घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणावर पोलीस जे आहेत ते या कार्यकर्त्यांना सगळ्यांना आझाद मैदानात घेऊन चाललेले आहेत। या ठिकाणी पोलिसात धक्काबुक्की कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। आपण जर बघितलं या ठिकाणी काय सांगाल, पोलिसांनी ताब्यात घेतलं? जाणीवपूर्वक सरकार पोलिसाला पुढे करून आमचं आंदोलन मोडीत करण्याचा प्रयत्न करत आहे। छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बघायला जातोय आम्ही, आंदोलन नाहीये। बघितलं तर या ठिकाणी कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मागे देखील आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीराजे आता गाडीवर उभे राहून या ठिकाणी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन करतायत। मात्र कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि पोलीस या कार्यकर्त्यांना या ठिकाणी ताब्यात घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना इथून पुढे आझाद मैदानात नेणार आहे आणि हा सगळा जर आपण या ठिकाणी हे आंदोलन बघितलं तर या ठिकाणी पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट आपल्याला पाहायला मिळत आहे। हे कार्यकर्ते जे आहेत ते अरबी समुद्रामध्ये जाण्यासाठी ठाम आहेत आणि या कार्यकर्त्यांना या ठिकाणी पोलिसांनी अडवलेलं आहे। सगळ्या कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच यामध्ये मोठा गोंधळ उडालेला गेटवे ऑफ इंडिया पासून 10 फूट अंतरावर, आपण 100 फूट अंतरावर आपण बघितलं तर मोठा गोंधळ पाहायला मिळतोय। कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये मोठी झटापट या ठिकाणी सुरू आहे आणि अशा स्थितीमध्ये संभाजीराजे जे आहेत ते आपल्याला गाडीवर पाहायला मिळत आहेत। मात्र इथे जर ही स्थिती बघितली पोलिसांची गाडीच्या बाहेरची तर मोठी झटापट या ठिकाणी आता सुरू आहे। राज्य राखीव पोलीस दलाचे जवान असतील, MSFचे जवान असतील किंवा या ठिकाणी स्थानिक पोलीस असतील त्यांच्यामध्ये आणि या कार्यकर्त्यांमध्ये ही झटापट सुरू आहे। कार्यकर्ते